महाराजांना मानाचा मुद्रा. जे जासेगावला जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न ठेवता सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी वाटले असे तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्य विधाते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून 14व्या विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य रायगडची राजधानी आहे, त्यात पारगावमध्ये गाव आहे. तुमच्या समोर समालोचन करतोय. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचा मी सदस्य आहे सागर पाटील पारगाव. घेऊन जाता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेजस दादा म्हात्रे यांनी आम्हाला इथं संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून सदस्य आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या समेत गुणलेखक आपण पाहतोय द ग्रेट खली कांचन पारकर केवाले आणि मराठीचा दमदार आवाज तारागावचा एक जबरदस्त मराठीचा बुलंद तोप रोशन पाटील आणि आमचे दिनेश बंधू शिवव्याख्याते यांना आपण पाहतोय. तर पूर्ण स्पर्धा कव्हर आपण करतोय. 24 लाईव्हचे सर्वेसर शिवो संदेश पाटील मानगाव पनवेल जबरदस्त कामगिरी. आणि ज्या लाईव्हने आम्हाला एकदम प्रसिद्ध केले अशी मात्र 24 लाईव्ह आज मानगाव एरियामध्ये जाऊन समालोचकाची रॉयल एंट्री पाहायला मिळाली. खरोखरच मी धन्यवाद मानतोय मानगाव वासियांचं आणि रायगड वासियांचं मनापासून धन्यवाद. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळपट्टी अचूक अनुकूल टेक्निकल आणि टर्मिनेटली पॉइंटर्स असं दैविद्यमान मैदान किंज स्पोर्ट्स आयोजित सुंदर असं मैदान. पंच आपण पाहतोय सत्यवानजी काकडे अदय आणि दुसरे पंच आपण पाहतोय विशी कोहली गव्हाण. सामना असेल 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडू मध्ये किती धावा उभारतोय. तर प्रथम फलंदाजी करताना वडाफोन वहाल संघ दमदार इनिंग साकारली जाते आणि पहिल्या चेंडूचा श्री गणेश शाह प्रयास कोहली प्रयास आणि सुदेश पहिला चेंडू भरतोय आणि पहिला चेंडू अराउंड आता मात्र दमदार गुटनाटक तमाशा देख आला पहिला 47 शेरा. पहिल्या चेंडूला मात्र भिरकावून दिला 6 धावेसाठी. खातं खोललं जातं षटकारानं. संघाची धावसंख्या बिनबाद 6. विनय म्हात्रे आलेत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे चेंडू गेलाय. पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 12 धावा फलकावर. सुंदर असा सामना आपण पाहतोय. एका बाजूला वहाल तर दुसऱ्या बाजूला बेलपाडा. दोन्ही एकाच विभागातील आणि एकाच एरियातील संघ आहेत, पण एकमेकांचा खेळ मात्र अनुकूल परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या मैदानावर कोण होणार विजयाचा शिल्पकार पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. अजूनपर्यंत षटक बाकी आहेत. आता मात्र टायमिंग जज केलंय. 3 चेंडूवर लॉलीपॉप. 3 चेंडूवर 47 चेहरा. 3 चेंडूवर 3 षटकार आणि मात्र धावांचा डोंगर 18 धावा कुठून काढल्यात. म्हणजे गोलंदाजाला विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले पाहिलं जातंय. आयोजक अतिशय दमदार आहेत तेजस दादा म्हात्रे आणि सर्वांनी घेतलेली मेहनत. आदर्श स्पोर्ट्सचे सर्वेसर्वार आणि उत्कृष्ट गोलंदाज देवतगावचा मयूर वाघमारे हे सुद्धा इथे आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे रचित पाटील आणि आमचे अमोल सर यांना कोण विसरणार. चेंडू द्यायचा लगेच कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. टाइम इज मनी. नो टाइम पास. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, हे जाऊन देतो. पुन्हा एकदा ती दहशत तो दराला घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घरच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास झाला पाहिजे. आज आमच्या समेत दमदार आवाज आणि
सामने लाईव्ह असले तरी पण प्रेक्षकांची तुफान गर्दी, हे तेजस मात्रेवर असणारे प्रेम. सिक्स आहे. षटकार दर्शवला, 3 चेंडूवर 3 षटकार. माझे बेलपाडा संघाच्या गोलंदाजाला म्हणजे विनय म्हात्रेला मात्र प्रयास कोहलीनं दाखवलाय अस्मान तारे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. तर तेजस सर चालेल का? चालेल ना? पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच, जास्त लांबी कमी आणि चेंडू गाठतोय. आता मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत पाहायला मिळालं. एकेतर बंद दुहेरीमध्ये संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 3 चेंडू 3 षटकार आणि आता मात्र आल्यात 2. टोटल धावसंख्या धावफलकावर 20 बिनबाद. आयोजनामध्ये कशाची कमी नाही. नाश्ता पाणी चहा पाणी सर्व जेवण वगैरे आणि सर्व समालोचक एका दिवसामध्ये 3 समालोचक 3 पंच. आपलातून आयोजन आहे. सल्यूट आहे त्याच्या दादा तुझ्या या आयोजनाला. इथे मात्र बघूया दमदार कामगिरी. पुढचा चेंडू झेल उडालाय. आओ वाट लागली. आता मात्र जीवनदान म्हणजे एखाद्या फलंदाजाला जर ज्यावेळेला आपण जीवनदान देतो ना, त्यावेळेला जखमी वाघ जसा शिकारीवर बरसतो ना, तसा मात्र हा फलंदाज आता बसणार. म्हणजे मेलेला कोंबडा जिवंत होणार गाजवी मैदान. आणि जीवनदान दिलंय तर मात्र वाल संघ याचा फायदा नक्की उचलणार. बेरपाडा सिंपल झेल सोडलाय. स्कोर कार्डवर स्कोर झाला 21 बिनबाद. विनयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे. संधी सांगून येत नाही, संधी निर्माण करावी लागते. आणि संधीचं सोनं जर तुम्ही कराल तरच पुढे जाल. 2 झेल सोडलेत म्हणजे 2 जीवनदान. परमेश्वर तुम्हाला संधी देतोय. तुम्हाला 2 संधी दिल्या होत्या, आता 3री संधी नाही देणार. संघाची धावसंख्या 22 बिनबाद. संधीचं सोनं कराल तेव्हाच सोन्याला भाव भेटेल. आम्हाला संधी मिळाली, आम्ही मानगाव मध्ये गेलो, संधीचं सोनं करून आलो, 9,500 घेऊन आलो. परंतु काही लोकांच्या मनामध्ये आगली वेगळी भावना असते. सागर पाटील समोरच्याला जाहिरात पडल्या फोन करतो, असं काहीच नाही. माझा समालोचन ज्याला आवडतं तो मला स्वतःहून फोन करून सांगतो, भाई तू खाली असं का. आणि आतापर्यंत मी मोठपणा नाही सांगत, ही माझी 16वी स्पर्धा आहे आणि टॅलेंट आहे. तुम्ही कधी बोला, नुसता कॉम्पिटिटर नाही, कुठला पण काम सांगा तो करणार, पण आपण काय मागणार नाही. ही कला आहे आपल्याकडे आणि नैसर्गिक देणगी परमेश्वराने दिलेलं आहे, तिचं जतन करा. आमच्यातून निघून गेलेल्या आमच्या ताई, एक बहिणीप्रमाणे असणारी आमची जुईली ताई, हिला भावपूर्ण श्रद्धांजली स्पर्धेच्या माध्यमातून. तेजस म्हात्रे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्या डोंगरातून ते जरा सावरलेत. पुढचा चेंडू आरामदा कार्पेट खेळून काढला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू मागे. इथे मात्र वारंवार चुक्या होतात बेलपाडा संघाकडनं आणि त्याचा फायदा मात्र घेताना दिसतोय वडाफोन वाहल. 24 धावा धावफलकावर. कांचन पालकर स्कोरिंगला असले ना का टेन्शन नसतं. अचूक माहिती आणि रोशन पाटील आणि दिनेश बंधू हे जर समालोचक असले ना, कशाची कमी ना. आणि दीपक भाऊ यांचं नाव घेणं गरजेचं आहे. ओ आता मात्र भरपूर जोर वेगाने आलेत आणि पहिला धक्का बॅट द बॅवल्या. पहिली विकेट गारत. या समालोचक असोसिएशन मध्ये 108 समालोचक आहेत आणि त्या 108 समालोचकामधून पहिली रॉयल एंट्री होणारा समालोचक सागर पाटील, एक खेड्यापाड्यातला पारगावचा समालोचक, आज मात्र मानगाव मध्ये बहरत आहे. आणि कोविड काळामध्ये ज्याने आम्हाला सर्वांना सांभाळलं असं तेजस मात्र याचं विशेष कौतुक करूया. कारण ज्या वेळेला तेजस मात्र कुठे असू द्या, फक्त फोन करायची गोटी, दादा असा प्रॉब्लेम आहे, माझं नाव सांग, सुटणार तू. ही कला आहे, ही दहशत आहे, ही तेजस मात्रची. आणि रचित भाई को कोण बोलेगा. डोंट वरी बी हॅपी. विशू कोले. टाइम इज मनी, नो टाइम पास. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे ऋतिक म्हात्रे. बेलपाडा विपक्ष वडाफोन वहाल. 5 चेंडूवर 21 धावसंख्येवर खेळतो आहे प्रयास. पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 25. क्वार्टर सेंचुरी झाली.
आकाश घरत खेळतोय 1 चेंडूवर 1 धावेवर आणि प्रयास कोहली खेळतोय 5 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवर. बघा आपण पाहतोय विशाल जितेकर, संदेश पाटील, तेजस म्हात्रे आणि लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय अमर म्हात्रे, सर्वच मंगेश वाकडीकर यांचा सुद्धा आपण बॅनर पाहू शकता. बघा पंचाने 2-2 गॉगल लावल्यात. अप्रतिम कामगिरी विशी कोहली, गव्हाण आणि आमचे अमोल सर. पुन्हा एकदा पापर कलेक्शन चेंडू छलान. स्कोर कार्डवर स्कोर झाला. षटकार चौकारांची आतषबाजी मात्र वहाल संघाकडनं होत आहे. तर मात्र बेलपारा संघाचे गोलंदाजांना विचार करावा लागेल. 4 षटकांचा सामना असताना संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला. कांचन पालकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 1-31. प्रयास कोहली खेळतोय 6 चेंडूमध्ये 27 आणि आकाश घरत खेळतोय 1 चेंडूमध्ये 1 धाव. टोटल 1-31. षटक क्रमांक 2 चालू आहे. सिच्युएशन मध्ये उद्या अतिशय सुरेख असा सामना पाहायला मिळालाय. यष्टी रक्षक थोडस यशांपासून वंचित. गोलंदाज पाहतो आपण ऋतिक म्हात्रे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि बॉडी बॅलन्स केले आणि चेंडू मात्र जातोय थर्मल रिझल्ट मध्ये पाहायला मिळाला हात चौकार. दमदार आयोजन आहे, दमदार नियोजन आणि दमदार संयोजन. स्पर्धा कोणीही ठेवू शकतो पण ती ठेवून तिचं प्रत्यक्षित करणं निभावणं साहजिकच आहे. बोड प्रताप क्षत्रिय कलावंतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्यात. बॅटकड आहे. ओके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आम्हाला फक्त षटकार चौकारांचीच भाषा समजते. हे आहे वाल संघ. दमदार कामगिरी. संघाची धावसंख्या धापकायला लागतो ती मात्र 41. स्कोर मात्र जबरदस्त होतोय. सिक्सर कंपनीचे चेंडू आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. 2 षटक मात्र समाप्त झालीत. उर्वरित 2 षटकांचा खेळ वाजवी खेळ बाकी असेल. धावसंख्या 1-41. प्रयास कोहली खेळतोय 8 चेंडूमध्ये 37 धावा. दुसरा खेळाडू प्रयास कोहली ज्याच्या वैयक्तिक 100 धावा. पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाने 100 धावा होत्या तो खेळाडू होता अभ्या विश्वजित म्हात्रे आणि त्यानंतर दुसरा खेळाडू या स्पर्धेतला तो खेळाडू आहे प्रयास कोहली. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा कंप्लीट केल्या आतापर्यंत या खेळाडूने. क्या बात है. बंदूक से जैसी निकलती है गोली और बल्लेबाज है प्रयास कोहली. काफी बढ़िया परफॉर्मेंस इस मैदान के अंदर. डर गए सब. अब तेरा क्या हो गया कालिया. ठाकुर हमको मत मारो. हमने आपका नमक खाया अब गोली खा. बघा सर्व कोहली बंधू आणि वडाफन वहाल आणि बेलपाडा असा सामना चालू आहे. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकं संपल्यानंतर 1-41. 8 चेंडूमध्ये 37 धावा. बघूया आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजाला आहे सनीत ठाकूर. आला पण पाहूया पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फक्त क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर दिलाय मात्र दस्तक आणि पाहायला गेलं तर हा आलाय षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. आणि पाहूया तुम्ही डिस्टर्ब करू नका. स्पर्धा अतिशय संयमाने 47 धावा झाल्यात. 1-47. बोलते पुन्हा एकदा झेल आहे. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही फलंदाज. बॅटू द्या प्यावल्या.
वयाची 80 वर्ष असताना सुद्धा सिडकीविरुद्ध बेमुद्दा लढा दिला. हुतात्म्याचे रक्त वाया जाऊन दिले नाही. 12.5% भूखंड मिळवून दिला. आणि सांगा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं नाव देणार कधी? सांगा नरेंद्र मोदी. अरे फाटक चालू होण्याच्या आधी अगं दिबांचं नाव देणार कधी? सांगा नरेंद्र मोदी. एकच ढाण्या वाघ धडरला आणि त्यावेळेला ज्या आया बहिणीनं अत्याचार व्हायचे ते साहेबांनी थांबवले. आणि आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेलो तर अत्याचार केल्यानंतर हात आणि पाय कलम केले जायचं. आता मात्र 4-4 वर्षाच्या मुली पण नाही परत, त्या पण सोडत नाही. या नराधमांना जागच झाला ना तुम्ही, कशाला जिवंत ठेवता? आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपण ते सांताक्रूजला ख्रिसमसला त्यांच्या देशाचे कपडे न घालता संभाजी महाराजांच्या मालिका दाखवा, घराघरामध्ये वाघ निर्माण होतील. वाघाची शेर की झलक सबसे अलग. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता प्रयास कोहली करतोय. तो मात्र 8 चेंडूमध्ये आतापर्यंत कांचन पालकरचा गुणलेखन विश्लेषण पाहिलं तर टेंबोड्यामध्ये सुदर्शन पाटील आणि इकडे कांचन द ग्रेट खली. व्यवसाय जबरदस्त आहे त्यांचा. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कांचन पालकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र टप्प्यावर थांबले. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छा अच्छा का, ये क्रिकेट है मेरे दोस्त. अब तुम रुक के ये शेताचा नाही, हा ग्राउंड आहे. इथं चेंडू हातात मध्ये कसा येईल कसा चकलेल काय सांगू शकत नाही. आणि मैदान अतिशय दैवत्यमान आहे. आणि स्पर्धा कोणाची आहे? तेजस दादा मात्रे. मला खरोखरच अभिमान वाटतोय या स्पर्धेसाठी. जीव तडफडतो, प्रत्येकाचा जीव तडफडतोय का तेजस मात्रेची स्पर्धा एक ना एक दिवस तरी इनिंग करायला मिळावा. आणि आज तो शेण आलाय. खरोखर तेजस दादा सल्यूट आहे पुन्हा एकदा तुला. भले एक ओर का होईना पण संधी मिळाली, संधीचं सोनं नक्कीच करणार. पुढचा चेंडू या षटकातील. पुढचा चेंडू आराधा कार्पेट खेळून गेला. क्षेत्रक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत फक्त सिंगल. वडाफोन वाल सिंगल. 50 कंप्लीट. 52 2 बाद. प्रयास कोहली 8 चेंडू मध्ये 37 आणि बिपिन पावसे 3 चेंडू 5. प्रयास कोहलीला फक्त 50 पूर्ण करायला 13 पाहिजे. 3-13 काम बिगड़ा. 13-7 हो तो मुझे क्या कमी है. बघूया 50 धावा पूर्ण होणार का? का गोलंदाज कामगिरी करणार? सनीत ना. ओ जबरदस्त चेंडू. ब्लॉकाचा क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र, शस्त्र त्रस्त्र अस्त्र टाकलाय तो मात्र. ब्लॉकाचा ना शेंडा ना दाना, डायरेक्ट बुंदा. अप्रतिम कामगिरी. 52 धाव फलकावर लागल्या. 2 गडी बाद झालेत. आता मात्र षटक कंप्लीट झालेत 3. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा आयोजन कमिटी. आपण 3 षटक संपल्यानंतर बोलतो रे सर्व ठिकाणी. तर पाहूया 3 षटक कंप्लीट झालीत. इथे मात्र थोडस पण साऊंड सिस्टीम अफलातून आहे. डीजे अप्रतिम, लाईव्ह पण अप्रतिम, सर्वच काही दमदार आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सामन्याचं आयोजन आहे ते मात्र जुईली ताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी. या चिडोला पाहतो आपण किंज स्पोर्ट्स आयोजित जुईली स्मृती चषकाचा हा दिमागदार सोहळा. सकला सिंह दे आयोग अधिकार कलियुगी उदार हरिच्या नामे यावे अवघे जण. संघाची धावसंख्या 52 2 बाद. आणि गोलंदाज आलाय विशाल भोईर. स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. हार्दिक अभिनंदन. तसेच चांबलपाडा येथील एक जबरदस्त खेळाडू प्रयास पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू बघा, पॉईंट क्षेत्राकडे चेंडू भिरकावून क्षेत्रक्षक चेंडूकडे पाहत राहतोय आणि त्याचा फायदा मिळतो वडाफोन वाल संघाला. संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मध्ये पाहायला गेलं तर 53 धावा धाफलकावर. दयानंद म्हात्रे आलेत गोलंदाज. स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र गुटनाटेक तमाशा देख चेंडू मेडिकल क्षेत्रामध्ये आणि आता मात्र 59 धावसंख्येवर 2 गडी बाद. धावांचा मात्र पाऊस पाडलाय.
प्रचंड पाऊस, अप्रतिम. बघा ऍक्शन मध्ये रिप्ले मध्ये बघा पाहू शकता आपण 24 लाईव्हच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये फलंदाजाने पूर्णपणे बॉडी बॅलन्स केली आणि चेंडू भिरकावून दिला 6 धाव्यांसाठी षटकार. 59 धावा झाल्या, 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर कांचन पालकर अप्रतिम गुणलेखन. आताच बोलावं असे शब्द नाहीत, परंतु अतिशय दुःख वाटतंय आम्हाला बोलताना. कारण ज्या भावावर अप्रतिम प्रेम होता तो भाव मात्र निघून गेल्यानंतर त्यांच्यावर पण दुःखाचा डोंगर आला, पण त्या डोंगराला सावरून आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खरोखरच तुमचं पण कौतुक करतोय कांचन पालकर आणि परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतोय की असं दुःख कोणाच्या वाटेला देऊ नको. हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना आणि दादांना सुद्धा बापूंना श्रद्धांजली असेल स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू पडतोय, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. इथे मात्र सेफ शॉट मारण्याच्या यत्नामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. झेलच्या स्वरूपामध्ये तिसरा वडाफोन बाल संघाचा. या मॅच मधला जो विनर संघ असेल म्हणजे आज जो क्वालिफाय होईल त्याच्या बरोबर शनिवारी सकाळी 9 वाजता पहिला सामना असेल मोरावे टीमच्या विरुद्धमध्ये. सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. जो जिंकेल त्या टीमला परवा शनिवारी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल आणि मोरावे संघासोबत सामना असेल. एकदा जोरदार डाव होत्या प्रयासच्या इनिंगसाठी. 43 धावांची इनिंग साकारली या खेळाडूने. रोशन पाटील, एक खेळाडू बाद झाल्यानंतर भरपूर ठिकाणी बघतो मी थोडासा टीम बॅकफुटवर येतो, पण एक माझा 40+ क्रिकेटर म्हणून सल्ला असेल या यंग टॅलेंटला, तुम्ही जर एखाद्या खेळाडूवर अवलंबून न राहता, क्रिकेट ही 11 जणांची की 11 जणांचं संघटन आहे, जर तुमच्यामध्ये खरोखरच एकता असेल ना तर एकतेमध्ये तुम्ही ती संघटना तुमचे वैयक्तिक वाद बाजूला ठेवा आणि कुठेही खेळताना एकत्र केला तर तुम्ही पुढे जाल. तर यालाच म्हणतात क्रिकेट आणि हेच आहे क्रिकेटचं. जर तुम्ही वयस्करांना रिस्पेक्ट द्याल ना तर तुम्ही क्रिकेटमध्ये पुढे टिकून राहाल. काय म्हणाल्या शब्दावर रोशन पाटील तारा. सिनियर खेळाडूचा सन्मान करणं एकतर काळाची गरज आहे, कारण तुम्हाला एक वेगळी दिशा आणि गती या सिनियर खेळाडून दिली क्रिकेटमध्ये, त्यामुळे त्यांचा सन्मान करणं तितकंच गरजेचं आणि योग्य. खरं तर चांगली माहिती दिली 40+ आमचे समालोचक सागर पाटील. 60 धावा दाखल लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून या षटकातील काय चेंडूचा खेळ वाजवी खेळ बाकी असेल, पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. आता मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली झुंज आणि यशस्वी होतोय तो मात्र चेंडू आणि पाहायला विशू कोहली सरांचा इशारा. 6 धावा आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या दाखल लागतोय ती मात्र 66 धावा दाखल काबार. सुरुवात मात्र दमदार केली वाहल संघाने, परंतु बेलपाडा संघाला पण कमी लिखू नका, त्यांच्याकडे पण फलंदाज गोलंदाज आहेतच. रचित पाटीलला कोण विसरेल, यशस्वी आयोजक. जितेंद्र स्मृती चषक आपल्या भेटीला येईल. पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक फसलाय आणि पंचांचा इशारा बाकी आहे. षटकार आहे की चौकार आहे आणि अराउंड द कार्पेट चौकार. विशू कोहली सरांचा इशारा. धावसंख्या 70. 4 षटकामध्ये 70 धावा उभारल्यात. 71 धावांचं मापक असं आव्हान ठेवलं ते मात्र बेलपाडा संघासोबत. सिक्सर कंपनीचे चेंडू आहेत दादा. दर 2 षटकामध्ये धावा होतात आणि दर या धावा रोखाच्या असतील तर आमचे प्रदीप मुंबईकर पिंट्या तर डिसिप्लिन मध्ये जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि सामना कोणी हारो कोणी जिंको आपण हस्त आंदोलन करून मैदान सोडायचं आहे, शिस्तीचं पालन करायचं आहे. तर 4 षटकं संपलीत. पहिल्या सत्रामध्ये झाल्यात स्कोर 70 आणि विकेट गेले 3. जे हनुमान बेलपाडा वन द टॉस आणि चॉईस टू बॉल. आता मात्र त्यांना बॅटिंग करायची आहे आणि बाल संघाला गोलंदाजी करायची आहे. तर पंच पाहतो आपण. 3 पंच विशू कोहली, सत्यवानजी काकडे आणि अमोल कालेसर पनवेल. तर पंचांची जर मॅच ठेवली ना तर विशू कोहली दादा ना त्या मॅच मध्ये आणि सत्यवान काकडे 101% जिंकतील. कारण तर तुमची बॅटिंग आम्ही विशू कोहली नेहमी चेंडू घेऊन जातात, काय खेळतात का नाही खेळतात देवाला माहीत. तर सर्वांची फरमाईश आहे. तर प्रयास पाटीलची आणि विशाल भैरची काहीतरी झलक होऊ द्या. तर आता तेजस म्हात्रे पण आहे तिथे. तर पहिली एक झलक रोशन पाटील. नवत त्याच्या लय बोलबाला तेजस म्हात्रे बामणनगरीवाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये
संघ घेऊन आला 11 खेळाडूंना निवडून आला मराठीचा तो बुलंद आवाज घुमला ग्राउंडवर तारा गावचा रोशन पाटील ब्रेश कमेटीटर अनंत हे नाव घेणं गरजेचं आहे कारण तर ज्याच्या हातामध्ये मायक्रोफोन कोणी दिला असेल ना तर आमच्या असोसिएशनचे महागुरू MD गडगे सर याने रोशनला सांगितलं बाला तू हा माईक पकड आणि बोल तसा तो बोलायला लागला आणि आज मात्र कर्नाला विभाग प्रमुख म्हणून त्याची ख्याती आहे आणि आमदार प्रशांत साहेबांचे अतिशय जवळचे हे व्यक्तिमत्व आणि अतिशय संयमी आणि शांत माणूस आणि घोडगावचे जावे रोशन पाटील तारा आणि इथे बघा उपसरपंच पदावर आहे तरी पण क्रिकेटची एक हाऊस आणि एक चला 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 पनवेल 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 हा व्यवसाय आहे तरी पण या व्यवसायामध्ये आणि ह्या व्यवसायामध्ये आपण इको रिक्षावाल्यांची एंट्री पाहिली पालेश्वरीला म्हणजे आपल्या 20-20 रुपयासाठी भांडणारे इको रिक्षावाले ते खेळले ते जिंकले आणि त्यांची रॉयल एंट्री बरोबर आहे ना त्याला स्कोर झालाय 70 काढायचे 71 पाहिजे तर बघूया पुढील सत्र धन्यवाद तर तुम्हाला पंचांमध्ये जर दादा ऐका पंचांमध्ये जर कोणाला तुम्हाला एक प्रोफेशनल पंच पाहिजे असेल ना तर खरोखरच तुम्हाला चिंबोऱ्या टाया काय पापलेट किंवा मावरा खायचा असेल ना तर गावांना या पिशिकोली किशेच आपले ना तरी पण तुम्हाला पापले ब्लेड भेटतील हा पारगावला नेहमी आला ना का बाबा टायमिंग 5 मिनिटं इकडे तिकडे नाही होऊन देणार तर एवढा जबरदस्त पंच आहे जरा वळूया मजाक मस्ती बस झाली आता वळूया मैदानाकडे 24 चेंडू 71 गरज आणि गोलंदाज आपण पाहतोय जबरदस्त दमदार गोलंदाज सुदेश साळुंके आणि वहाल संघाला शुभेच्छा आल्यात सुहास पाटील एक दमदार बिग बॅश मध्ये मेडन ओव्हर टाकलेला सुहास पाटील वहाल यांच्याकडनं वहाल संघाला शुभेच्छा आल्यात हार्दिक हार्दिक अभिनंदन षटकार दिपूरचा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिला इटका जेव्हा पत्तर से बघूया पाहायला मिळतोय का 100% फेट लावलाय क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि प्रयत्न चांगले होते त्याचे दादा तर चेक केला जातो 24 लाईव्हच्या माध्यमातून पंच प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने परंतु चेक केलं जाईल टीव्ही अंपायरची मदत आपण घेतोय पब्लिक पोल देखील कधी कधी घेतला जातो कधी या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये काही झाल्या नाहीये त्यामुळे मात्र पब्लिक जो इशारा येतोय तो मात्र देखील ग्राह्य धरला जातोय त्यामुळे निर्णय अतिशय महत्वाचा राहील रोहन कडूने आज काय बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये 6 षटकार ठोकले त्याने 11 बॉलमध्ये जवळजवळ 43 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती आणि या मॅचमध्ये प्रयास कोळीने 43 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि हा सामना महत्वाचा आहे डू ऑर डाय जो जिंकेल तो बक्षीस पात्र जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरून जाईल आणि त्यांना मात्र शनिवारी सकाळी पहिला सामना 9 वाजता बरोबर मोरावे संघाच्या विरोधामध्ये खेळावा लागेल पहिला चेंडू रोहन कडूचं आक्रमण सुदेश साळुंकेच्या अगेन्स्ट या ठिकाणी पाहता 71चं टार्गेट मैदानामध्ये आहे जवळजवळ आपण पाहिला 16.50 16.25 च्या पुढे खरं तर आस्किंग रन रेट आहे या धावांचा पाठलाग होईल का हे देखील पाहावं लागेल तर षटकार नाहीये असं तिसऱ्या पंचाने सांगितलंय चेक केलं कॅमेऱ्यामध्ये 100% फेट लावलाय क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल दमदार क्षेत्ररक्षण बघा तुम्ही पुन्हा एकदा स्क्रीनमध्ये पाहू शकताय कारण जेव्हा पहिल्यांदा बॉलला त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचे पाय हवेमध्ये होते आणि बॉल आतमध्ये ढकलल्यानंतर मागचा पाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला त्यामुळे सेफली बॉलला हँडल केलाय फटका फसलाय सॉफ्ट डिसमिसल कॉटन बॉल पहिला धक्का असेल टीम बेलपाडा रोहन कडू याचा संघ बेलपाडा आणि सुदेश साळुंके यांचा संघ प्रदीप मुंबईकर यांचा संघ वडाफोन वहाल पाहूया जबरदस्त रंगाचा सामना पाहायला मिळतो सर्व प्रेक्षकांची मने या सामन्यावर लागलेत तर मात्र काय होणार काय घडणार कोण जाणार पुढे कोण जाणार मागे तर जबरदस्त कामगिरी त्या मात्र पहिला हादरा मिळालाय तर धावांचा डोंगर उभा केलाय तो मात्र आतापर्यंत तुम्हाला 71 काढायचे 24 चेंडूमध्ये आणि पहिला चेंडू मात्र इथे अडवलाय षटकार होत
जाता जाता, परंतु नंतर मात्र फलंदाज बॅटीचे पॅवलियन 1-1 अशी धावसंख्या दाखल. आज मात्र संदीप सर, प्रवीण दुगाडे आणि प्रवीण गायकर बेंदरला आहेत. त्रिवेणी संगम. पण इथे मात्र बघूया काय होणार, काय घडणार. मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी. मनोहर पाटील सर, माऊली यांच्याकडनं वाल संघाला शुभेच्छा आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा. तर पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही तिकडं. चेंड माट घातोय सीमारशी धावेत आलाय हा सत्यवानजी काकडे सरांचा इशारा. 6 धावेचा षटकार. संघाची धावसंख्या 1-7. 7 धावा धावफलकावर रोहन कडू, स्ट्रॉंग झोन मध्ये असणारा फलंदाज आणि त्याला साथ देतोय सनित. जरा स्पीडअप करा प्लीज सत्यवान दादा. आपल्याकडे बेल भरपूर कमी आहे. वेळेला महत्व द्या. पुन्हा एकदा झेल आहे. स्वतः गोलंदाज येतोय बघूया. परंतु इथे मात्र दुसरा हादरा, दुसरा धक्का. बॅट टू द पॅव्हलियन. दुसरा गडी गारद. 2 फलंदाज मात्र बाद झालेत. बेलपाडा संघाचे जे हनुमान बेलपाडा संघाचे अगेन्स्ट वडाफोन वाल. या वाल संघामध्ये पाहिलं ना तर जुना जर आपण खेळ आठवला तर आपलातून फलंदाजी करणारा तुम्हा सर्वांचा ओपन असू द्या, लेदर असू द्या, ग्रामीण असू द्या, ऋषी नाईक याची खेळी कोण विसरणार. आणि तेवढ्या ताकदीचा फॉर्ममध्ये आहेत दोन्ही भाऊ. प्रदीप मुंबईकर पिंट्या दमदार फॉर्ममध्ये आहे आणि त्याचाच फॉर्मामध्ये यांना प्रयास कोहली एक नवा सितारा भेटणार. जबरदस्त कामगिरी. ऋतिक म्हात्रे आणि रोहन कडू असे 2 खेळाडू पाहायला मिळतात. डाकोरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये म्हणजे गोलंदाजासाठी कर्दनकाल, डोकेदुखी कांचनजी बालकर. 2-7 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकातील 2 चेंडू शेष असतील. 30 सर्कलचं पहिलं षटक आणि आल्या चेंडू भिरकावून दिलाय बघूया. आणि गोलंदाजावर केलाय प्रति हल्ला. पाहायला मिळाला हा षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या. स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 13 धावा. 24 लाईव्ह. क्वालिटी क्लॅरिटी जबरदस्त आहे. तर पाहतो आपण स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये रचित पाटीलला कोण विसरणार. 2 दिवस समालोचनासाठी संधी. दमदार आयोजक आहे कांचन पालकर. आपलं सुद्धा आम्ही सहर्ष आभारी आहोत. तर चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये लवकर लवकर. मैदान पाहिलं तर राजीव गांधी मैदान आपण पाहतो. या मैदानावर चालू असणारी स्पर्धा सुंदर अशी स्पर्धा. तर ISPL मध्ये मॅनेजर म्हणून कॅप्टन कुल विशाल जितेकर याची वर्णी लागली. आकाश तारेकर हा सुद्धा सोल्ड झाला. केतन म्हात्रे सुद्धा सोल्ड झाला. सर्वच दिग्गज खेळाडू सोल्ड झालेत. वा काय टेक्निकल शॉट पाहायला मिळाला. आणि चेंडू सीमापार अनंत कार्पेट चौकार. काकडे सरांचा इशारा आला. संघाची धावसंख्या धापलकार लागले 13 आणि हा चौकार. स्कोर कार्डवर स्कोर झाला कांचनजी पालकर. 17 धावा. 17 धावा धापलकावर. दोन्ही पंच बघा एकमेकाचे कसे अतिशय जवळचे मित्र. आणि विशू कोहलीची बॉडी बॅलन्स आणि फिटनेस पाहिलं ना जबरदस्त. वय किती आहे दादा तुमचा. कडक. तरुणाला लाजवेल एवढी गमच्या का त्यांच्यामध्ये. टार्गेट 71च आहे. 17 झाल्यात. 2 बाद. पारगाव गावामध्ये पहिली नाईट ज्यानं लावली आणि त्या नाईटला अतिशय प्रसन्नी मिळाली असे तुम्हा सर्वांचे सद्गुरू सिमेंट सप्लायचे सर्व्हिसदार कन्हैया पाटील यांच्याकडनं तेजस म्हात्रे तुमच्या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि लवकरच तुमच्या भेटीला 2, 3, 4 जानेवारीला ती सद्गुरू सिमेंट सप्लायची स्पर्धा आपल्या भेटीला येईल.
दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामध्ये शंकर पाटील एक कांचन पालकर यांचे साडू आहेत उत्कृष्ट मृदुंगमणी. चार भावांची एकता आणि गोलंदाज आला आहे रोहित चिर्लेकर. पाहूया इथे मात्र पाहूया धरती मातेला स्पर्श केलाय हातामध्ये चेंडू घेतलाय आणि समोर फलंदाज जर्सी नंबर 55 रोहन कडू. काय होणार काय घडणार बघूया. ऋतिक खेळतोय 2 चेंडूवर 10 धावसंख्येवर. रोहन खेळतोय 1 चेंडूवर 1 धाव. 71चं टार्गेट आहे. 17 झाल्यात 2 गडी बाद झाल्यात. 4 षटकांचा सामना 1 षटक संपलंय 30 सर्कलचं. आता मात्र षटकातील पुढचा चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करता टाइमपास करू नका प्लीज. वेळ अतिशय महत्वाची आहे. आणि इथे मात्र LBW लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. रोहन कडू बॅट टू द पॅव्हलियन. बघूया अतिशय दमदार प्रेक्षकांची गर्दी बघा. मैदानाच्या चारी बाजूला लाईव्ह चालू आहे तरी पण प्रेक्षक भरपूर आहेत. षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम कामगिरी. दमदार चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. दमदार गोलंदाजी पाहायला. 71चं टार्गेट आहे आणि 3 गडी बाद झालेत. धापलकाव धाव लागला त्या मात्र 17. ऋतिक खेळतोय 2 चेंडूमध्ये 10 धावसंख्येवर आणि विजय मात्र खेळतोय 1 चेंडूमध्ये 0 धावसंख्या. रोहित याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार अपील आणि पुन्हा एकदा पकडला फलंदाज. पायचीच पकडला. गोलंदाजी मात्र अचूक लाईन अचूक टप्पा अचूक लेंथने गोलंदाजी करत होता मात्र गोलंदाज ऋतिक अप्रतिम. भलं मोठं आव्हान आहे धावसंख्येचं. नैये से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कौन ऐसा माइकल होगा जो ये डूबती हुई नैया को किनारे पे लाएगा और कौन ऐसा गेंदबाज होगा वो अपने टीम को इस दोनों की तरफ डुलाते हिलाते हिलाते डुलाते लाएगा. जर तुम्हाला या सामन्यामध्ये पुढे जायचं असेल ना तर उंदीर कासव म्हणून नाही तर तुम्हाला उंदीर होऊन हा डोंगर पोखरावा लागेल. धावांचा मात्र भरपूर डोंगर आहे. 71चं टार्गेट आहे आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. धावा झाल्यात 17 आणि गडी बाद झालेत 4. स्पीडअप करा प्लीज. जरा घाई करा कारण त्या सामन्याला उशीर होता कामा नये. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला रात्री सांगितलं तरी आम्हाला स्कोररला काय लिहायला सांगितलं लिहितो. पण ज्या वेळेला फलंदाज उतरतात ना त्यावेळेला चेंडू दिसत नाही. बरोबर ना विषय गोली. मग एखाद्याला त्रास झाला तर मग काय करणार. बघा पंच किती हुशार आहेत बघा. क्रिकेटला धर्म मारणारे. आपली बॅट ही खरी आपली लक्ष्मी. आमचा मायक्रोफोन आमचा आवाज हीच आमची लक्ष्मी. पुढचा चेंडू अति रक्त बाउन्सर पाहायला मिळाला. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतो. असं वाटतं की इंटरनॅशनल स्पर्धात आलंय बघा ग्लोव्ज वगैरे घालून. आता मात्र सर्वच काय वेगवेगळे पाहायला मिळतंय. टी शर्ट ट्रॅक शूज ब्रँडेड इनर. पहिला मात्र पॅरागॉनवर दिवस काढणारे खेळाडू. त्यावेळेला बुटं वगैरे नव्हती. कुठेतरी पॅरागॉन चप्पल असायची. ते चप्पल घालून हे क्रिकेटर खेळलेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे सरकली. काल आम्ही माणगावला गेलो होतो. रायगड
क्रिकेट रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय राकेशजी गायकवाड यांच्याकडनं सागर पाटीलला शुभेच्छा आल्यात आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. सहर्ष स्वागत. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. अप्रतिम कामगिरी. धापलका धाव लागला 4-19. अतिशय कमी धावसंख्या उभारली. पुढचा चेंडू इथे बघा झेल होतो की षटकार आणि जंप लगावली क्षेत्ररक्षकाने, पण त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू गेला सीमापार आला षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झालाय तो मात्र 6 ने वाढून टोटल धावा धापलकावर 25. गोलंदाजाचे विश्लेषण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 8. 12 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. आणि सामना जर बरोबरीचा झाला तर इथं मात्र नियम वेगळा आहे. काही ठिकाणी टॉसवर असतो, काही ठिकाणी आमच्या तिकडे मानगाव साईडला पॉइंटवर होता, इथे मात्र सुपरवर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा आगळा वेगळा सिच्युएशन आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आय लाईक इज दिस क्रिकेट अँड आय लाईक माय कमेंट्री. आय डोंट लाईक ड्रिंक्स. आय नेवर टू फ्युचर अँड सर्जिकल इज टेक्निकल मॅनेज in this cricket. Tejas Matre of this police. ग्रेट मॅन. या समालोचन असोसिएशन मध्ये रथी महारथी आहेत, भरपूर आहेत. आणि ज्यांच्या माध्यमातून रायगड ठाणा ही स्पर्धा पाहायला मिळेल असे अर्जुन भाई आणि हिमांशी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्र भोईर कोलवाडी यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. मस्ट वेलकम. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रीतम पाटील अतिशय जोमाने काम करतोय. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र घुमवलाय. उडाया आणि संघाची धावसंख्या 4-31. धाबांचा प्रचंड पाऊस आहे. तो मात्र बेलपाडा संघासमोर वाल संघाने ठेवलाय. बघा प्रदीप पिंट्या अतिशय खुश. ड्रेसअप बघितला ना वाल संघाचा यावर्षीचा, माझ्या अतिशय मनामध्ये भरलाय. जबरदस्त ड्रेस. चॉईस कोणाचे आहे पिंट्या? चॉईस कोणाचे? 1 नंबर चॉईस आहे. दमदार. तर पाहूया टार्गेट 71चा आहे. 4-31. जय हनुमान बेलपाडा अगेन्स्ट वडाफोन वाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम. इथे मात्र बघूया झेल होते की षटकार आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद. ज्या भानुदास मात्रे बामणडोंगरी संघाचा कल्पेश भानुदास आमचे जबरदस्त सुरुवातीचा गोलंदाज, आणि ज्या खेळाडूची तेजस दादा तो डोले अंतकरण भरून आला होता तो मात्र खेळाडू त्याच्यात निवड झाली आर्यन नाईक. त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. खरोखरच देखणं असं एक छोटासा मुलगा आज ISPL खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 31 धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत. ते मात्र जय हनुमान बेलपाडा संघाचे अगेन्स्ट वडाफोन वाल. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतो गोलंदाज स्वतः सरसेनापती, स्वतः कर्णधार, संघ नायक प्रदीप मुंबईकर. प्रवीण मुंबईकर. प्रदीप नाव कॉम्प्युटर मध्ये फेट आहे. प्रवीण मुंबईकर. आता मात्र धाबल 40. पहिला चेंडू ते मात्र अप्रतिम चेंडू पडलाय. एक चुरून धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या पुढे सरकली. धापलका धाव लागला त्या मात्र 32. 5 गडी बाद. 9 चेंडूंचा वाजवी खेळ बाकी असेल आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 39. 9 चेंडू 39 धावांची गरज. षटकातील पुढचा चेंडू बकबकी बागोत्री ब्रह्मास्त्री अंबटसा आम्हाला घाबरला त्रिफला उद्ध्वस्त. बॅट टू द पॅव्हिलियन. अप्रतिम कामगिरी. आपल्याकडे सर्व काय आहे, फक्त तुम्ही बोला बस. इथे लाईव्ह नसती
तर तुम्हाला वेगळा आवाज ऐकायला मिळाला असता, परंतु लाईव्ह आहे त्यामुळे थोडं घाबरावं लागतं, संयमाने बोलावं लागतं. खरोखरच मी पुन्हा एकदा आयोजन कमिटीचा धन्यवाद मानतोय. आणि सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आहे. दर कोणाला बॅट टी शर्ट ट्रॅक शूज लागले तर 70 स्पोर्ट्सचा ब्रँड कॅप्टन कुल विशाल जितेकर यांच्याशी संपर्क साधा. जर तुम्हाला ब्रँडेड बॅट लागली तर आकाश स्पोर्ट्सचे मालक आकाश तारेकर यांच्याशी संपर्क साधा आणि संस्कार स्पोर्ट्सचे सुजय जितेकर यांच्याशी संपर्क साधा. अतिशय ब्रँडेड बॅटेस मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसेच आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे आणि कुठेही स्पर्धेला गेल्यानंतर पहिला आम्हाला फोन करणारे महेश स्पोर्ट्सचे मालक महेशजी उरणकर यांच्या दुकानाला पण तुम्ही भेट देऊ शकता. षटकाधिपूरचा चेंडू ओ स्विंग झालाय चेंडू. आता मात्र सामना फक्त रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतो, परंतु सामन्यावर पकड पहिल्यापासून मजबूत आहे ना, ती मात्र वाल संघाचं. डिआर डाय बघा, यंग टॅलेंट, जवान हुसुसलेलं रक्त. स्पीडअप करा प्लीज. कुठल्या विकेटवर आपण ग्रुप मिटिंग घेऊ नका. पंच तुम्हाला दंडित करण्यात येईल नंतर. सत्यवानजी काकडे टेंबटला भेटाल तुम्ही आज. तिथे आहे मी. जरा लवकर सामना चालू करा. जर लवकर गेलं थोडंसं झोपायला मिळेल, आराम मिळेल, नंतर तुम्हाला स्टँडिंग मध्ये उभं राहायचं आहे. आता सामने लवकर ना संपत आणि 40+ स्पर्धा आहे. षटकाधिपूरचा चेंडू अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू मात्र उडवला आहे. सरळ स्ट्रेट ड्राइव्ह. हा पाया चेहरा दुल्हनिया लाली पाउडर लगाते हैं नहाने के बाद और बल्लेबाज छक्का लगाता है. गेंद गिरने के बाद. ये थे बाबूसा. 39 धावा. डबल कावर. कांचन पालकर मॅनफॉर्म केवाले. बघा आणि सर्व मित्रांना समर्पित करतो. आता मी या किंजल स्पोर्ट्स मध्ये जो पोपटचा आवाज काढलाय, याच्या पुढे हा पोपट तुम्हाला कायमस्वरूपी बंद होईल, येणार नाही. दुसरा कुठलाच आवाज येणार नाही. कारण तर आज मानगाव मध्ये जाऊन जर स्टँडर्ड लेवल गाठली तर परत खाली नाही असं. बरोबर आहे ना तेजस दादा? हा, फक्त लाईव्ह नसेल तर तुम्हाला पोपट ऐकायला भेटेल, लाईव्ह असेल तर पोपट ऐकायला मिळणार नाही. तर आता कांचनची फरमाईश आहे, त्याच्या खिशातनं 1500 निघलेत म्हणून ते पोपट उडवला आहे, पण पुढे नाही उडणार. एक महत्वाची सूचना असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक येतो वेगाने. आणि इथे मात्र बेलपाडा संघ मात्र दडपणा खाली खेळतो आहे. 7-39 धावसंख्या धापकावर. काय हरकत नाही. या स्पर्धेमध्ये तुम्हाला थोडस हॅलो सागर सर 2 मिनिटं थांबवतोय. बघा या स्पर्धेचा नियम आहे, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे पॉईंट शेवटच्या सामन्यापर्यंत ग्राह्य धरले जातील आणि एका विकेटला 5 गुण दिले जातील, एका रनला 1 गुण. याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या. फायनल मॅच पर्यंत तो खेळाडू ज्या धावा बनवेल त्या धावा ग्राह्य धरल्या जातील मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी. हॅलो, अतिशय सुंदर माहिती. ते मात्र जोरदार अपील. 8वा गडी गारद झालाय. 39 धावसंख्येवर 8 गडी बाद झालेत. ते मात्र 6 हनुमान बेलपाडा संघाचे. हॅलो सागर, पब्लिक मधला फरमाईश आहे पुन्हा एकदा पोपट. तिकडे आवाज येतोय. तर वडाफोन वहाल या संघाच्या गॅलरीचा कलर पण लाल आणि कपडे बघा, लाल 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 लाल. तापलाय तवा. सांग पोरी मला एक नवरा हवा. दमदार कामगिरी बघा. बाई हसले, लाजला तो. दमदार कामगिरी पाहायला मिळाली वहाल संघाकडनं. आणि आता मात्र 39 धावसंख्येवर 8 गडी बाद झालेत. 4 षटकांचा सामना. 71चं टार्गेट होतं. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. इथे मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि सुदेश सालुंके झेल घेतोय. आणि इथे क्या मात्र बात आहे सर. जर लास्ट बॉलला विकेट मिळाला या ठिकाणी प्रयासला अभिनंदन आणि विनंती राहील हॅट्रिक. क्या बात आहे, विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. अभिनंदन सागर शेठ. तर सामन्याचा हिरो, सामनावीर प्रयासाठी 1000चं पारितोषिक आलंय. सागर शेठ
सूरज घरत यांच्या वतीने 1000चं पारितोषिक. कैलासवादी सूरज घरत यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय त्या ठिकाणी प्रयासला. चला प्रयास या सामनावीर आणि सन्मान केला जाईल. पारगावचा बुलंद आवाज, रायगड मधील एक नामांकित समालोचक जो आवाज पारगाव नगरीतून थेट माणगाव मध्ये पोहोचला, असे एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सागर सर पारगाव यांचा सन्मान केला जाईल. मी तेजस्वी मात्रे या स्पर्धेचे शिल्पकार त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील